नमस्कार, मी मानसी संभाजी तावरे. मी एक सामान्य घरातील मुलगी आहे. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असल्यामुळे मी माझं सर्व शिक्षण शारदानगर येथे पूर्ण केलं. त्यानंतर मला माझ्या एका मैत्रिणीकडूनच सारथी या कोर्सबद्दल माहिती मिळाली. त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी बारामती येथील महालक्ष्मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे भेट दिली. तिथे आल्यानंतर शितोळे मॅडम यांनी आम्हाला त्या कोर्सबद्दल संपूर्ण माहिती सांगितली, की त्या कोर्समध्ये काय-काय शिकवलं जाणार आहे, की 4 प्रकारचे मॉडेल आहेत. त्या कोर्सचा आम्हाला पुढे भविष्यात कसा उपयोग होणार आहे, त्या कोर्ससाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ती कुठून मिळवायची, याबद्दल सगळी माहिती मॅडमनी आम्हाला सांगितली. त्यानंतर मॅडमनी सांगितलेली माहिती आम्ही घरी आमच्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांची परमिशन घेऊन पालकांनी संमती दिल्यानंतर आम्ही ते डॉक्युमेंट घेऊन मॅडमकडे आलो. ते डॉक्युमेंट इथे येऊन सबमिट केले. त्यानंतर मॅडमने आम्हाला ते अप्रूव्हल आल्यानंतर कोर्स जॉईन करण्यासाठी सांगितला. तसेच पहिला कोर्स हा बेसिक इन्फॉर्मेशन IT टेक्नॉलॉजीचा होता. त्यामध्ये मॅडमने आम्हाला वर्कपॅड, नोटपॅड, पॉवर पॉईंट, पेंट याबद्दल माहिती सांगितली. तसेच वर्कपॅडमध्ये मॅडमने आम्हाला लेटर कसं तयार करायचं, प्रपोजल कसे तयार करायचे यांबद्दल माहिती सांगितली. तसंच पॉवर पॉईंटमध्ये स्लाईड कशा तयार करायच्या, तर स्लाईडला ॲनिमेशन कसं द्यायचं, स्लाईड शो कसा द्यायचा याबद्दल सगळी माहिती सांगितली. त्यानंतर सेकंड मॉड्यूल होतं आमचं. त्यामध्ये सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल हे होतं. त्यामध्ये सॉफ्ट स्किलमध्ये आम्हाला इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपरेशन करायचं, आमची बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, कपडे कशा प्रकारचे घालून जायचे, बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, आय कॉन्टॅक्ट कसा मेंटेन करायचा, याबद्दल सगळ्या इंटरव्ह्यूसाठी लागणाऱ्या टिप्स आम्हाला त्या सॉफ्ट स्किलमधून मिळाल्या. त्यानंतर कम्युनिकेशन स्किलमध्ये इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर इंटरव्ह्यू कसा टॅकल करायचा, इंटरव्ह्यूमध्ये आपलं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळाली. त्यानंतर तिसरा आणि चौथा कोर्स आमचा सर्टिफिकेट इन डाटा ॲनालिसिस विथ एक्सेल आणि ॲडव्हान्स एक्सेल हा होता. त्यामध्ये मॅडमने आम्हाला फार बेसिकपासून माहिती शिकवली, म्हणजे डाटा एंटर कसा करायचा, कट कसं करायचं, पेस्ट कसं करायचं, त्यानंतर डाटा व्हॅलिडेशन कसं करायचं, कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज कसा करायचा, डाटा सॉर्ट कसा करायचा, टेबलचा यूज कसा करायचा, पॉवर क्युरीचा यूज कसा करायचा याबद्दल सगळी मॅडमनी माहिती दिली. त्याबद्दल कॅल्क्युलेशनचा यूज आपण कसा केला जातो एक्सेलमध्ये, मार्कशीट कसं तयार केलं जातं, सॅलरी शीट तयार कसं केलं जातं, या प्रकारे आम्ही सगळे ते शीट आम्ही सुद्धा स्वतः तयार केले. तसेच मॅडमने आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट सांगितले होते करायला, ते सुद्धा आम्ही त्या एक्सेलमध्ये पूर्ण केले. अशा प्रकारे आम्ही 4ही मॉडेल पूर्ण केले. त्यानंतर या सगळ्या कोर्सचा मी उपयोग करून आज मी बारामती स्टील येथे जॉब करत आहे. त्या सगळ्या त्यांचा एक्सेल रिलेटेड म्हणजे जॉबसाठी रोल होता. मॅडमनी जे शिकवलं त्या सारथी कोर्समध्ये त्याचा मला आज तिथं उपयोग होत आहे. त्यासाठी मी महालक्ष्मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि सारथी आणि MKCL या तिन्ही संस्थेचे मनापासून आभार मानते. थँक्यू.